एकच कार्यकर्ता आहे ना, 7 वर्षापासून कोणी काम केलं बीजेपी मध्ये मला ते सांगा. एक सांगा तुम्ही मला सांगा. अन्याय कोणाचा करा मामा, प्रचार इतका बी नका करा की पाया पडतो आम्ही तुमच्या. बस इतकी बी नका ही गोष्ट करा. कारण रडू नको रे भाऊ. 2 महिन्यापासून विस्फोटा. तरी ते मामा एक एक सुद्धा आपल्या हे तोंडाला सांगता का खूप लोक नाराज होणार आहेत. हे पहा, तुमच्या किती लई चहा लोकांनी देत सांगते लोकं. की गटारचं पाणी घेऊन तुमच्या कार्यकर्त्याकडे गेली होती आणि तुमच्या तो प्रश्न मी नाही मनापासून सोडवला. चहा देत मामा तुमची हा प्रश्न सभा. खोटा आहे का? मामा, आणि तुमची गटारचं चहा पाणी देत पिलं लोक ना? इतके चहा देत ना की काही करू शकता तुमच्यासाठी लोक. आणि लोकं आणि तिथं आम्हाला- एक कमंटी देणार तुम्ही तर काय उपयोग आहे मामा. हा? कमळ नाही आपलं तर काय ती करायचं? पळमांचं 50 लाख रुपये खर्च काय किती पाहिजे आम्ही खर्च करतो. आम्हाला 1 रुपये नको द्या. तुम्ही आम्हाला सांगला आम्ही करतो स्वतः. असता फोटो सुद्धा आहे माझ्यावर. आणि मी तर पाण्याचा प्रश्न संगीता तांडेकरच्या घरी घेऊन गेले ते बाटल्या रिस्पॉन्स दिला नाही मला. मी नगरपालिकेत जाऊन सोडवलाय तो प्रश्न. हा हे बी मी तोंडावर बोलते, नाव बोलते ना, मी मागे नाहीये. बाटल्या घेऊन गेली ती पाण्याच्या, घाण पाण्याच्या. त्या नगर शोभासन 2013 प्रत्येक वार्डात एक एक तरी द्या मामा. एक एक सुद्धा आपल्या मामा. बाकी काही नाही. हे तोंडावर सांगता का किती लोकांनी- खूप लोक नाराज होणार हे आहेत. पहा, तुमच्या किती लई चहा लोकांनी देत सांगते लोकं. की गटारचं पाणी घेऊन तुमच्या कार्यकर्त्याकडे गेली होती आणि तो तुमच्या प्रश्न मी नाही मनापासून चहा सोडवला. देत मामा. तुमची हा प्रश्न सभा. खोटा आहे का? तुमच्या गटारचा पाण्याचा सभा प्रश्न पुण्या प्रभागामध्ये पाईपलाईन राजू भाऊ सांगेन, नाना बुलेटवाला सांगेन की संगीता पाटील 2013 मध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे. मामा आणि तुमची गटारचं चहा पाणी देत पिलं लोक ना? इतके चहा देत ना की काही करू शकता तुमच्यासाठी लोक. आणि लोकं आणि तिथं आम्हाला- एक कमंटी देणार तुम्ही तर काय उपयोग आहे मामा. हा? कमळ नाही आपलं तर काय ती करायचं? पळमांचं 50 लाख रुपये खर्च काय किती पाहिजे आम्ही खर्च करतो. आम्हाला 1 रुपये नको द्या. तुम्ही आम्हाला सांगला आम्ही करतो असता स्वतः. स्वबळावर लढा नाही तर सर्व तोडा युती तोडा सगळं तुम्ही बोला जसं परांजताईंनी बोलत तसं तुम्ही बोला. मी आपण सांगते आपल्याला अपक्ष लढायचं नाही. आपण मामांसोबत नाही, आपण मामांनी जे केलं आपल्या पक्षाचं काम करू तो ताकद भरपूर आहे. लोक आम्हाला फोन करताय नाही आम्ही मामा आम्ही फॉर्म सबमिट करायचे तुम्ही नाही. खूप घात झाली दादा. नगर शोधमध्ये- आम्ही मामांचं काम करता अण्णा भागसे सतत विरोध मध्ये राहतो आणि मी उत्तमराव नानांपासून काम करत आलाय भाजपचं. हे कधी पद पळाल्यावर मागितलं नाही. 8 वर्ष पण कोणी काम तुम्ही केलेलं माझ्या नाही. याच्यावर मी केलं विचार करायला नाही. पाहिजे. मी यायची ना तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन. तुम्ही आहे ना कलेक्टर ऑफिसला बी जाऊ शकता की हे ना आपल्या महालेंच्या थ्रू मी किती कामं केले वार्डामध्ये, तुमच्या थ्रू किती कामं केलेले प्रभागामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन विचारू शकता तुम्ही की संगीता पाटील नगर शोध द्यायची का. त्यांनी नाही म्हटलं तर मी माघार घे. काम करायची का? एकच कार्यकर्ता आहे ना, 7 वर्षापासून कोणी काम केलं बीजेपी मध्ये मला ते सांगा. एक सांगा तुम्ही मला सांगा. अन्याय करा कोणाचा मामा, प्रचार इतका बी करायचा? नका करा की पाया पडतो आम्ही तुमच्या. बस इतकी बी नका ही गोष्ट करा. कारण रडू नको रे भाऊ. 2 महिन्यापासून विस्फोटा. आम्ही तुमच्याकडे पाहून सगळं करतो मामा. आणि आम्ही कोणाला ओळखत नाही. कोणाला नाही टाकले नसते, तुम्ही फॉर्मच भरला नसता. तुम्हाला स्पष्ट सांगितलं हा शिंद सांगा. आम्ही नाही सांगायला की काय. पर्यावरणाचा अपमान होता. मी अध्यक्ष असल्यावर मी तिकीट नाही सांगितलं. मला नाही लढायचं. मी ते कार्यकर्त्यांसाठी बोलतो ताराताईंनी बी मागे घेतलं कोणासाठी, माझ्यासाठी. आणि आम्हाला आशा तुमच्याकडे आहे. कोणाकडे अपेक्षा करू नको. तुमच्या हातात आहे मामा. एम नाही, करू तिने शकता. दादा काय? एवढं फक्त आम्हाला सांगायचं. तुम्ही नाही म्हणत आम्ही इथून निघून चालले. हो, आणि आम्ही मागे घेऊन जातो. आजच घेऊन जातो. तुमच्यावर राग नाही ठेवणार मामा. हा. पण आम्हाला स्पष्ट सांगायचं. मग खाली व्हायला लागतं मामा. आम्ही खाली आता आपली युती होईल असं माहित नव्हतं. मामा युती जरी झाली तरी तरी एक द्या ना एक तुम्ही. एक तर देऊ शकता आलेला ना नका सांगा, मी मामा. आता दुसरं काय? असं नाही ना. निवड तुम्ही झिरो ठेवता तर कसं चालेल. आम्हाला कोण विचारणार आहे. दिलेल्या पक्षाला कोण विचारणार? मग पक्ष मी उभा केला. त्या टायमाला 4 नगर शॉक पडून गेले. मी एकटीने प्रभाग 1 मध्ये पक्ष उभा तुम्हाला बी केला. माहिती मामा असं काही नाही. कमळ काय आहे? प्रभाग 1 मध्ये खाली येतं बघा मामा. बघा आम्ही तुम्ही- खाली पडले ना तर संपला विषय. आम्ही काहीच प्रचार करणार नाही. आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही. आम्ही घरी बसून राहू. कसं काय फिरते मामा कार्यकर्ता सोडून? बस स्पष्ट तुम्हाला मला एक सांगतो. सांगा, तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा, मी माघार घेऊन येईन. मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन, मी सांगेन की मी माघार घेते. आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं लोकसभेला बी या की लोकांनी तुम्हाला काय तिकीट केलं, भेटणार तुमच्या नाही. टायमाला काय केलं हे सांगा ना मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना, तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही बोलायला पाहिजे. त्यांच्या कानावर टाकायसाठी आली की मी प्रभागमधून फॉर्म भरलेला आहे. कार्यकर्त्यांना न्याय द्यावा एवढ्यासाठीच मी बोलणं करायला आली होती की प्रभाग 1 मधून
जेव्हा 2018 मध्ये सगळे नगरसेवक आले त्यानंतर त्यांनी 2.5 वर्षातच बंडखोरी केली आणि आता बंडखोरी होऊनही पक्षातून 2 उमेदवार तरी आमच्या पक्षाचे दिले पाहिजे, बाकी तुम्ही कोणालाही द्या. काय नाही नेमकं आपण मागणी ती घेराव केला आपण आमदारांना नाही काय घेराव कारण केला, आहे? याच्यासाठी आपण घेराव नाही केला. मी फक्त फॉर्म भरून आली. विनंती करायला काय झालेलं आहे नेमकं काय काहीच वाटतं झालेलं नाही, काहीच झालेलं नाहीये. मी कुठून फॉर्म टाकला, कोणत्या याच्यातून टाकला ते सांगायला मामांना आली होती. काय सांगितलं रडू कोसळलेला आहे पूर्ण परिवार तुमचा या नाही. ठिकाणी. तुम्ही कैफियत जी आहे ती आमदारांसमोर मांडली. आमचा पूर्ण परिवार म्हणण्यापेक्षा सगळे जे कॅन्डिडेट आहेत ते आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांनी म्हणजे मामांना विनंती विनंती केलेली केली आहे त्यांना की कार्यकर्त्यांचा विचार करण्यात यावा बस. आणि आमच्या आमदार जे त्याच्या सांगतील व्यतिरिक्त काहीच नाही. तेच आम्ही करणार आहे. आमदारांनी सांगितलं की तुम्ही लढा तर आम्ही लढणार. तुम्ही असं देखील भाऊ होणार आहे ना, भाऊ होणार आहे, भाऊ होणार आहे काय. एक मिनिट तुम्ही असं देखील बोलले की मामा तुमचं खच्चीकरण होतंय, नेमकं मामा जे आमदार आहे त्यांचं खच्चीकरण कोण करतंय? आम्हाला असं वाटतंय की बुवा जसं पक्षाच्या मामांवर दबाव वाटाघाटी आणताय. झाल्या कोण आहेत. कोण करते दबाव? आता ते आम्ही नाव माहित नाही आम्हाला, पण आम्हाला काहीच माहित नाही. पण असं वाटतंय मामा खूप असं टेन्शन मध्ये आलेले, मामांना प्रेशर मध्ये आले आणि मामांना सगळे कार्यकर्ता मामांना पाहिजे, पण मामांना सांगू शकत नाही मामा कोणाला द्यायचं काय द्यायचं काहीच नाही आहे. पण मामांना आम्ही सांगितलं की इथून आम्ही फॉर्म भरणार आहे. मग मामांना आम्ही सांगितलं की मी भरला आहे, बघा कार्यकर्त्यांना काय होतं. तर अजून कोणाचंच काही नाही आहे, तर मामा सांगतील आता काय. आता तुम्ही जे बोलले की बाहेरचे आमदार येतात आणि या ठिकाणी जळगाव शहरामध्ये तिकीट वाटप करत आहेत. नाही तसं नाही, काहीच तसा नाही, विषयच तसा नाही विषयच झाला नाहीये. मामांवर कोणाचा दबाव असं वाटतं? संघटनेवर आम्हाला विश्वास आहे ना, आमचा विश्वास आमच्या राजू मामा हे जे आमचे आमदार आहे, लाडके आमदार, यांच्यावर मला पूर्ण भरोसा आहे. तिकीट नाही मिळालं तर पुढची भूमिका काय? आम्ही मामांसोबत राहू, पक्षासाठी काम करतो. मामांसोबत राहू आणि पक्षासाठी काम पक्षासाठी करत काम राहतो. करू. 2 मिनिटं भाऊक झाले होते तुम्ही रडू देखील आता येतं आनंद, कधी आनंदात रडू येतं, कधी वाईट. काय होणार आहे बा पुढचं, त्याच्यासाठी मला रडू आलं. काय वाईट झालं वाटतं? म्हणजे असं वाटतं कोणाला भेटीन काय भेटीन, आपल्याला परत आपला प्रभाग 1 मध्ये खराबी नको व्हायला पाहिजे. परत आले पळून जाता आणि प्रभाग 1 मध्ये प्रश्न सोडवायला कोणीच नगरसेवक राहत नाही. म्हणून पुढच्या पंचवार्षिकला जे बी ज्यांना बी दिलं त्यांच्याकडून, तर असं मी म्हणते की त्यांच्याकडून लिहून घ्यावा की पळायला नाही पाहिजे, प्रभागाचं काम केलेलं पाहिजे. मला पोहोचली पाहिजे. झालेले दिसतात या ठिकाणी. आता का ते मी त्यांचं सांगू शकत नाही, ते काय हातबल झाले, मी बोलले म्हणून झाले का काय, पण मी काही सांगू शकत आपण गिरीश महाजन यांच्या देखील या ठिकाणी नाव आता घेतलेले आहे. नाही. तसं काहीच नाही. गिरीश भाऊ मामांनी गिरीश भाऊंच्या थ्रू प्रवेश झाला एवढंच बोलली. तर बुवा त्यांना म्हणजे काय आहे असं आपल्याकडे फोटो देखील आहे, आपण आमदारांना नाही, तसं बोलले काहीच तसे नाही. की माझ्याकडे फोटो नाही, आहे. त्यांचा प्रश्न मॅटर होता. काय नेमका प्रश्न? कार्यक्रमाचे फोटो आहे. नो मोर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.